कुणाची युती व्हावी किंवा नाही यासाठी राजकारण करणारे आम्ही नाही, तर महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारे आहोत. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून मुख्यमंत्र्यांचा निशाणा. वळीत 5 तारखेच्या विजय मेळाव्यासाठी वाजत गाजत गुलाल उधळत या. राज उद्धव ठाकरेंचं संयुक्त पत्रकाद्वारे मराठी जनतेला आवाहन. मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज वरळी डोममध्ये पाहणी करणार. बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि अनिल परब 5 जुलैच्या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेणार. कुणी कोणासोबत जावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. ठाकरे बंधूंनी काय करायचं ते ठरवतील, आम्ही त्यात नाक खुपसणार नाही. उद्धव राज ठाकरेंच्या एकत्रित मेळाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया. पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी गाजला. लोणीकरांच्या वक्तव्यावरून आक्रमक. नाना पटोलेंचा अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श, एका दिवसासाठी निलंबन. विधानसभा अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणं अयोग्य. नाना पटोलेंनी माफी मागावी. पटोलेंच्या आक्रमकतेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदाची धुरा रवींद्र चव्हाणांच्या हाती. बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा. देवेंद्र फडणवीसांचा भाजपचे सर्वच बडे नेते आणि मंत्री उपस्थित. मुंबईत भाजपचं जोरदार शक्ती प्रदर्शन. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीत शाही स्नान. पालखीचा सोलापुरात प्रवेश. अकलूजमध्ये मानाचं तिसरं रिंगण भक्तिमय वातावरणात संपन्न. गेटवे ऑफ इंडिया जेट्टी विरोधातल्या याचिकेवरील निकाल मुंबई हायकोर्टात राखून ठेवला. प्रकल्प लादल्याचा स्थानिक रहिवाशांचा आरोप, तर प्रकल्पामुळे कोणताही धोका नसल्याचं सरकारचं मत. राज्यातल्या अनेक भागात आज पावसाच्या सरी बरसणार. रायगड, रत्नागिरीसह पुण्याला ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाण्याला येलो अलर्ट. हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये 4 ठिकाणी ढगफुटी. एकाचा मृत्यू, 13हून अधिक लोक अडकल्याचे वृत्त. अनेक जण बेपत्ता, तर घरं आणि वाहनही वाहून गेली. उत्तराखंडच्या पौडीत संपूर्ण डोंगर खचला. कोटद्वार, बद्रीनाथ आणि यमुनोत्री मार्ग बंद. महाराष्ट्रातील 200 पर्यटक अडकल्याची माहिती. उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा संवाद. उत्तराखंड प्रशासनाच्या संपर्कात शक्य ती सारी मदत पोहोचवू, शिंदेंची ग्वाही. कर्नाटकमधील यादगीरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मोठं नुकसान. यादगीरमध्ये जिल्ह्यातील जालिबेंची गावातील घटना. 100 घरांमध्ये टीव्ही, पंखे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जळाल्या. पंतप्रधान मोदी आजपासून 5 देशांच्या दौऱ्यात आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन बेटांमधील देशांचा दौरा. ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेतही सहभागी होणार. दहशतवादाला पोषणारा पाकिस्तान आता संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष. 193 पैकी 182 देशांचा पाठिंबा. पाकिस्तानची निवड केवळ जुलै महिन्यासाठी असणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा अमेरिका संरक्षण सचिव पेट हेग्सेथसोबत संवाद. दहशतवादाविरोधातील लढ्यात अमेरिकेने पाठिंबा दिल्याबद्दल मानले आभार. भारत अमेरिका संरक्षण भागीदारी अधिक दृढ करण्यावर चर्चा. भारत इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून. बर्मिंगहॅमच्या मैदानावर दुपारी 3:30 वाजता सामना रंगणार. इंग्लंडच्या मालिकेत 1-0 ने आघाडी.